हा आहे युरोपचा सगळ्यात मोठा वॉटरफॉल, रायन वॉटरफॉल. वेलकम टू पुण्याचा मुंबईकर. माझं नाव आहे संदेश कुडेकर आणि मी निघालेलो आहे स्वित्झर्लंडला माझ्या युरोपमधला सगळ्यात मोठा लार्जेस्ट वॉटरफॉल पाहण्यासाठी. आणि तुम्ही जर्मनीचं वेदर बघू शकता. आत्ताच 5 मिनटापूर्वी मस्तपैकी ऊन पडलेलं नाही, आता परत पाऊस पडतो आहे. सो 6:30लाच उठलो, सगळं ब्रेकफास्ट वगैरे बनवला, लंच माझ्यासाठी पॅक करून घेतला. एका स्टुडंट असल्यामुळे हे सगळं करावं लागतं. आणि मग लवकर सगळं रेडी होऊन निघालो आहे. आता मी मस्त माझ्या बस स्टॉपवर जाईल. माझी 9:19ची ट्रेन आहे. तिथून RE3 ते परत RE3 2 आहे, म्हणजे सेम नावाच्या ट्रेन आहेत, त्या मला पकडायच्यात. आणि तिथून मग मी पुढे स्विसला जाणार आहे. सो बनत राहा, सोबत राहा माझ्या स्विसच्या जर्नीबरोबर. तुम्हाला पण मी जाताना काही इन्फॉर्मेशन, इन्साईट्स देतो. ॲज अ स्टुडंट, ॲज अ जर्मनीमध्ये मी आलो आहे, तर सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करतो. चलो फिर. माझी आता 7 मिनिटांनी बस आहे, 4 नंबरची विब्लिंगन. तिकडून मग मी जाणार आहे याला विली ब्रांड प्लाझाला. आणि विली ब्रांड प्लाझापासून मग मला तिकडून मी परत ट्रॅम पकडणार आहे. ट्रॅमपासून मग बानोफ म्हणजे रेल्वे स्टेशन, आणि रेल्वे स्टेशनवरून मग माझी जर्नी सुरू होणार आहे. सो मी थांबलो आहे सध्या माझ्या बससाठी, जी 7 मिनिटांनी येणार आहे. हे बघा, जर्मनीमध्ये जिथे जाल ना तुम्ही, अशा टाईपचं स्टेशन असतं. सो तिकडे तुम्हाला सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळते, म्हणजे बस कुठे आहे, किती वाजता येणार आहे, कुठली बस येणार आहे. इवन तुम्हाला त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन पण भेटते की समजा स्ट्राईक चालला आहे कुठेतरी, किंवा काहीतरी वेदर खराब आहे, ऑरेंज अलर्ट आहे, कुठली लाईन चालू नाही आहे, कुठली बंद आहे, याची सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला डायरेक्ट त्या बोर्डवरच भेटते. इवन तिथे स्पीकर पण आहे, काय अनाऊन्समेंट करायची असेल ती पण तिथे होते. म्हणजे एवढी टेक्नॉलॉजी चांगली आहे जर्मनीची. बघू शकता की अजून 5-6 मिनिटांनी माझी जी बस येणार आहे, एक्झॅक्टली टायमिंगवर आली बस, इकडे थांबली. आणि एक्झॅक्टली टायमिंगवर आता जी माझी ट्रॅम्प आहे तिकडून येणार आहे. म्हणजे जर्मनीमध्ये खूप सिस्टमॅटिक आहे सगळ्या गोष्टी, रादर दॅन सगळ्या युरोपियन कंट्रीजपेक्षा. बिकॉज म्हणून ही जगातली 4-5व्या नंबरची मोठी इकॉनॉमी आहे. बिकॉज खूप जास्त डेव्हलप आहे या गोष्टी इथे. आणि इथे लोक आपल्या भारतासारखं नाही आहे की बाई नॉर्मल गोष्टींच्या बेसिक नीडवरून इलेक्शन हे करतात. लाईक पाणी नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. भाई यांच्या तरी हे असं काही नाहीच आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत. मग यांचा मुद्दा काय असेल मग याचा इलेक्शन जिंकण्याचा? मला कमेंट्समध्ये सांगा, जर तुम्हाला पण काही माहिती असेल तर मला पण कळेल काही गोष्टी. सो ही येते माझी ट्रॅम्प एक्झॅक्टली टायमिंगवर. 8:51ची होती तर 8:51च आहे. मस्त आता इथून जाणार. 9:19ची माझी ट्रेन आहे, तिथे बसणार आणि मग बाकीचे डिटेल्स पुढे देतो. पोचलो ट्रेन स्टेशनवर आणि माझी जी ट्रेन लागली आहे लिंडाव रुटीनची, 19:19ला निघणार होती. मी एक्झॅक्टली बरोबर टायमिंगवर निघालो आहे. तर मला फक्त चेक करायचं की हीच आहे का ती. जर ही असेल तर बेस्ट होईल, म्हणजे मला काय टेन्शनच नाही रपक्यात. सो इकडली लोक खूप सिगरेट पितात. येस, खूप जास्त सिगरेट पितात. आणि तिकडे मागे TC होता, तो पण तिकडे सिगरेट पित होता. बट जसं मी त्याला विचारायला गेलो की अरे हीच बस आहे म्हणजे ट्रेन आहे का, सो त्याने लगेच ती गोष्ट सिगरेट मागे घेतली. आणि त्याचं म्हणजे त्यांनी मला सांगितलं की बाबा हीच बस ट्रेन आहे, तर याच्यात जाऊ शकतो. 9:15ला मी उलमधून निघालो RE3 पकडून. त्याच्यानंतर हा एक मधला स्टॉप आहे जिथे माझा 20 मिनटाचा हाल्ट आहे. तिथून मी निघणार आहे. सेम परत RE3 ट्रेन आहे, ती पकडायची आणि मग ती मला स्लाफहाउझनला घेऊन जाणार.
सध्या हा माझा स्टॉप आहे ड्रेसलाफन. मला आज नीट प्रोनाऊन्स नाही करता येते, बट येस, म्हणजे जर तुम्ही उलमधून याल जसं मी आलो तर तुम्हाला अराऊंड 2-2.5 तास लागतील. सो सकाळी 7ला पण होती, म्हणजे दर 2-2 तासाच्या दरम्यान ट्रेन्स आहेत. सो मग मी 9ची पकडली, म्हटलं डिसेंट, म्हणजे सकाळी मी ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून, तर मला बरं पडलं, नाहीतर खूप लवकर झालं असतं. आता इथे 20 मिनिट्स नंतर परत एक ट्रेन आहे आपली, ती पकडायची आणि मग पोचायचं आपलं स्लाफहाउझनला. मग तिकडून तुम्हाला दाखवतो सुंदर असं स्वित्झर्लंडचा रायन वॉटरफॉल. कोणाला करता येत असेल प्रोनाऊन्स तर मला सांगू शकता की कमेंट्समध्ये की याला कसं प्रोनाऊन्स करतात. आता म्हणजे जिथे ज्या स्टॉपवर मी थांबलो आहे तिथेच, म्हणजे ती सिटीच्या बाजूलाच बोडन्झी नावाची एक जागा आहे. तिथे एक लेक कॉन्स्टंट आहे. सो ही अराऊंड खूप मोठी लेक आहे आणि खूप मोठं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे जर्मनीमध्ये किंवा नियर बाय एरियामध्ये. ही लेक अशी पसरलेली आहे 3 देशांमध्ये, म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये. सो मला तिकडे पण जायचं आहे. मला असं वाटतं की जर ही माझं छानपैकी झाली ट्रिप, फर्स्ट ट्रिप आहे माझी, मी सोलो चाललो आहे, तर मी ही त्याच्यानंतर हीच करेल. आणि मग लेक कॉन्स्टन्सच्या नंतर अजून दुसऱ्या काही ठिकाणी जे मी जाणार आहेत ते तर तुम्हाला गेल्यावरच दाखवेल. सध्या मी रिव्हील नाही करत आहे त्या गोष्टी. हाऊस झूम रिटर म्हणून आहे. सो मी ती बिल्डिंग तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्या मागची हिस्ट्री काय आहे, कशी आहे ती, ते तुम्हाला दाखवतो आहे. सो पोचलो आहे मी स्वित्झर्लंडमध्ये. मस्त वाटते खूप, थोडासा गारवा आहे इथे आणि छान पण वाटते, कम्फर्टेबल वाटतं थोडंसं. चलो मग दाखवतो तुम्हाला स्वित्झर्लंडचं हे टाऊन. सर पाऊस तर नाही पडत आहे, पण थोडंसं ढगाळ वातावरण झालं आहे, पण नाही, खूप सुंदर वाटतं. तरी एवढी थंडी पण नाही आणि मी वॉक करतो आहे त्याच्यामुळे मला एवढं गारही नाही वाजत आहे. बघू शकता किती सुंदर सुंदर प्रकारचे किचन्स आहेत. किती सुंदर अशा आहेत इथे. बघा, मला हे बघा, हे लाईटर्स आहेत सगळे, हे लाईटर्स आहेत. मला ही गोष्ट तर ॲटलिस्ट इथे चांगली वाटली की जर्मनीसारखं इकडे कुठेही स्मोक नाही करते लोक. एक प्रॉपर जर एक ठिकाण आहे, हॉटेल आहे किंवा बार आहे, तिथेच लोक स्मोक करू शकतात, कुठेही करू शकत नाही. हे मला खूप छान वाटलं, कारण की जर्मनीमध्ये आल्यापासून कुठे पण जाऊ लोक जिथे बघू तिथे स्मोकच करत असतात. तो हे थोडं बरं वाटलं मला इथे. सो हा फाउंटन पण बघू शकता तुम्ही इथे. हा सिटीच्या मधोमध आहे, हे सिटी सेंट्रल आहे इथलं शाफहाउझनचं. सो मी तर आता इथून, म्हणजे मला इथून 3.5 किलोमीटर वॉक आहे, लाईक सिनिक वॉक असणार आहे ती. तुम्ही सोबत राहा माझ्या, दाखवतो तुम्हाला. आणि एवढं सुंदर बनलं आहे. इकडे नोटीस केलं असेल, जिथे बघू तिथे असं ओरियन विंडोज आहेत, म्हणजे फसाड आहेत जे घराच्या बाहेर निघालेले आहेत. सो इथे असं म्हणलं जातं की, म्हणजे म्हणायचे की ज्यांच्या इथे जास्त फसाड असतील किंवा सुंदर फसाड असतील, तो इथे असा एकदम रिच मानला जातो. तो इथे प्रत्येक घरं आहेत इथे, त्यांच्या बाहेर तुम्हाला असे फसाड दिसतीलच आणि खूप सुंदर सुंदर आहे, लाकडाच्या आहेत, पेंट केलेले आहेत. सो खूप भारी आहे इकडे. सो ही इथल्या फसाडची स्टोरी आहे की काय एवढ्या इथे फसाड्स आहेत. सो इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी असं फसाड आहे, फसाड डोअर आहे, जिथे बघू तिथे तुम्ही ह्या प्रकारे बघू शकता सगळीकडे. सो आता तुम्हाला मी मेन बिल्डिंगकडे घेऊन जाणार आहे इथल्या, आणि त्याची थोडी हिस्ट्री सांगणार आहे. जी माझ्या मागे तुम्ही बिल्डिंग बघू शकता, दी हाऊस ऑफ झूम रिट्झ आहे. याला द हाऊस ऑफ नाईट पण बोलतात.
हे 1655मध्ये ही बिल्डिंग तयार झाली आणि त्याच्यामध्ये जे हे कलाकृती काढली आहे, पेंट केली आहे, ही म्हणजे त्या काळची एक स्ट्रीट आर्ट म्हणू शकता तुम्ही याला. सो हे एक होतं मस्त इकडे बघण्यासारखं, खूप छान. मग अशा प्रकारे मग मी आता माझी जर्नी परत सुरू करतो. म्हणजे तुम्हाला ते द नाईट हाऊस दाखवलं मी तुम्हाला. नाईट म्हणजे वॉरियर, तो नाईटवाला, रात्रीवाला नाईट नाही. सो मग याला असं तुम्ही बोलू शकता, जर सेकंड नाव पण जर बोललं तर हे लाईक फसाडचं दुसरं शहर, फसाडचं शहर असंही याला बोलू शकतो आपण. लाईक इकडे एवढे सगळे फसाड्स वगैरे आहेत त्याच्यामुळे. आणि मी मस्त वीकडेजला आलो आहे, गर्दी नाही आहे इकडे काहीच, छान आहे एकदम. म्हणजे आता एवढं मी आलो आहे इकडे तर म्हणजे युरोपमध्ये तर थोडं फिरलंच पाहिजे. घरात बसून पण काय करणार आहे, किंवा कॉलेज पण कितीच वेळ असतं. तर जे माझं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे ते मुनोट किल्ला आहे, म्हणजे मुनोट फोर्ट आहे. म्हणजे इथे असं होतं आधीच्या काळी की 15व्या शतकामध्ये इकडे वॉचमॅन राहायचा, म्हणजे वॉचमॅन असायचे आणि ते रात्री 9 वाजता 5 मिनटासाठी घंटा वाजवायचे, म्हणजे दरवाजे बंद करा, रात्र झाली आहे, सगळ्यांनी झोपा. आणि ती प्रथा अजूनही चालू आहे इकडे. लाईक तोच किल्ला मला तुम्हाला दाखवायचा आहे. ऑलमोस्ट आपण पोचलो आहे किल्ल्याच्या इथे, मोनॉटच्या. पण आता हे स्टेअर चढून वर जायचं आहे. आणि इवन तिकडे आहे ना, तिकडे वाईन यार्ड पण आहे, जे मी तुम्हाला दाखवणार आहे आता की कसं आहे ते. इथे वाईनरी कशी असती रादर दॅन आपल्या इंडियामध्ये नाशिकमध्ये वाईन यार्ड आहे, त्याच्यापेक्षा ही कसं वेगळं आहे हे दाखवतो तुम्हाला आज मी. खूप सारे स्टेअर्स, खूप सारे लांब. आजूबाजूला बघू शकता सगळं वाईन यार्ड आहे, द्राक्षाची शेती आहे. आणि मी जेव्हा म्हणजे काल बघत होतो वेदर कसं आहे, थोडं पावसाचं दाखवत होतं, म्हणून असं मला वाटलेलं की नको यावा. पण याच बरं झालं, वेदर खूप सुंदर आहे, खूप छान आहे आणि भारी वाटते. मला थकवा लागला आहे कारण हे खूप उंच आहे, खूप वरपर्यंत जावं लागतं आहे. येस. आणि अजून दुसऱ्या गोष्टीसाठी मी इकडे आलो, कारण की इथून आहे ना पूर्ण शहराचा 360 व्ह्यू भेटतो आणि तोच मला तुम्हाला दाखवायचा आहे आणि मला पण बघायचा आहे त्यासाठी. सो पोचलो आहे आपण आणि हाच तो किल्ला आहे. सो हा चालू आहे का नाही माहीत नाही मला. येस, तुम्ही बघू शकता कसा आहे हा. हो, अंधार पण आहे इकडे खूप. आणि हा छोटासा त्याचा किल्ला ॲक्च्युली कसा आहे हे त्यांनी दाखवलं आहे. मी बघितलं आहे जर्मनी, इकडे युरोपमध्ये हे लोक असं बनवतात प्रत्येकाच्या किल्ल्याचं वगैरे. किंवा जिथे मी मुन्स्टरला पण आहे, मुन्स्टरला पण असंच होतं सेम. लाईक मुन्स्टरचं सगळं लोखंडाने बनवलेलं की कसं आहे ते. पाहू शकता तुम्ही. आता आज दुसरा वे आहे, इकडून मी निघतोय बाहेर. इकडे सांगायचं झालं की ती जी फॅमिली होती जी 1500पासून राहायची इकडे, ती स्टील अजून त्यांचे डिसेंडंट इथे राहतात आणि 9 वाजता खरंच बेल वाजवतात, म्हणजे अजूनही तसं करतात. इकडे पण अख्खा ह्यूज एरिया आहे. त्याच्यानंतर इथे पण आहे, पण आय थिंक इथून मला वाटतं एंट्री नाही आहे. आपल्याला दाखवतो मी तरी. आणि तिकडे बघा, तुम्हाला हरिण दाखवतो मी. हे बघा छोटासा. काय भेटतं वर जाऊन बघायला, बघूया. आय थिंक चांगला 360 व्ह्यू असणार आहे मागच्या साईडने. आणि जर मला बघायला भेटला तर चांगलीच आहे, पण थोडं जास्तच उंच आहे. येस, बघूया. ये, आणि पोचलो आहे आपण. आय थिंक
इथे बसायला जागा आहे थोडी. हे कुठला तरी भुयारी रस्ता आहे आणि हा पूर्ण बघू शकता तुम्ही, पूर्ण हा सिटीचा 360 व्ह्यू. मला बोट राईड पण घ्यायची आहे, पण बघूया बोट राईड मला कुठली भेटते. इथे 2-3 प्रकारच्या बोट राईड आहे. तिकडे बघा तोफखाने पण आहेत आपल्या किल्ल्यांसारखे, पण यांनी किती जपलं आहे तसं आपले किल्ले जपलेले नाही आहेत, खूप खराब पद्धतीने ठेवलेत. बघा सगळे तोफ वगैरे चांगल्या पद्धतीने सगळं ठेवलं आहे. इथे दिलं आहे सिटीचा कुठे कुठे पूर्ण हा सिटी व्ह्यू. इकडून पण जायला जागा आहे, तिथून पण तुम्ही जाऊ शकता, एंट्री आहे. लिहिले पण वॉल क्लाइंब करू नका. हां बघा व्ह्यूसाठीच इकडे बसतात. आपली ही छोटी मूर्ती पण व्ह्यूच बघत बसली आहे मस्तपैकी, आहे का नाही. ही जी नदी दिसते तुम्हाला, ही रायन नदी आहे. आणि ही रायन नदी जिथे जाते तिथे युरोपमधला सगळ्यात मोठा धबधबा आहे आणि तिथे आपण आता थोड्या वेळात जाणार आहे. सो मी फायनली पोचलो आहे स्विझला, म्हणजे स्वित्झर्लंडला. आणि जे मागे बिल्डिंग बघताय त्याचं पॅटर्न डिझाईन याचं काहीतरी हिस्ट्री आहे खूप छानपैकी. याच्यापेक्षा म्हणजे अजून एक सुंदर बिल्डिंग आहे, झूम असं काहीतरी नाव आहे त्याचं, मी त्याला नीट प्रोनाऊन्स नाही करू शकत. आता माझं वॉक चालू झालं. एकदम सिनिक व्ह्यू आहे, लाईक नदीच्या बाजूनी मस्त मी चालतोय निवांत, शांत, काहीच नाही आहे इकडे, कोणाचा आवाज नाही आहे, गाडीचा आवाज नाही आहे, शांतीने चाललो आहे आणि हा व्ह्यू एन्जॉय करतो आहे, हा नदीचा व्ह्यू. आणि मला चांगली गोष्ट अशी वाटली जर्मनीपेक्षा स्वित्झर्लंडमध्ये की ते यार इथे टॉयलेट पेड नाही आहेत. सो बेसिक गोष्टीसाठी तुम्हाला पे नाही करावे लागत आहे वॉशरूमसाठी, हे खूप चांगली गोष्ट आहे. तर आता मी माझ्या डेस्टिनेशनकडे वळतो आहे आणि तुम्ही बघू शकता की मला मस्त तिकडून आलो आहे नदीच्या कंटिन्यू साईडने आणि आता चाललो आहे कंटिन्यू पुढे पुढे पुढे. मला एंडपर्यंत जायचं आहे, मग तिकडून मग तुम्हाला रायन वॉटरफॉल दाखवेल मी. आणि हा धबधबा कसा बनला तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे 15,000 जेव्हा आयसेज होतं 15,000 वर्षापूर्वी, तेव्हा आयसेज आला, त्याच्यामुळे रायन नदीने आपला जो पाट असतो तो बदलला, तो ह्या साईडला फिरवला आणि त्याच्यामुळे काय झालं की या साईडला आलं तेव्हा तिथे लाईमस्टोन होता मोठा आणि त्या लाईमस्टोनला धडकल्यामुळे तिथे त्याचं वितळलं गेलं ते पूर्ण आणि असा खड्डा पडला खाली आणि त्याच्यामुळे हे धबधबा निर्माण झाला. आणि जो सेंट्रल रॉक आहे म्हणजे तिथून धबधबा खाली पडतो, त्याच्या खालच्या साईडला जो दगड आहे तो म्हणजे हजारो वर्षापासून तसाच आहे. म्हणजे एवढा पाण्याचा प्रचंड मारा पडतोय त्याच्यावर, तरी पण तो तसाच राहतो, म्हणजे तरी पण तो तसाच राहिला आहे. म्हणजे आणि तो एवढा कडक आहे आणि म्हणजे एवढा सॉलिड आहे की इतक्या वर्षापासून काहीच झालं नाही आहे त्याला. प्लस आता मी जेव्हा बोटीने जाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो तो द सेंट्रल रॉक कुठे आहे, तो काय आहे आणि थोडाफार आसपासचा व्ह्यू. यस, तर फायनली मी पोचलो इकडे. म्हणजे अराउंड मी हा व्ह्यू बघण्यासाठी एवढं ट्रॅव्हल करतो आहे लांबून. सकाळी निघालो आहे 7ला फॉर दिस व्ह्यू आणि खरंच खूप वर्थ इट आहे. तुम्ही जर असाल याल ॲज अ स्टुडंट म्हणून पण याल तर युरोपमध्ये सगळ्या गोष्टी बॅलन्स आहे खूप.
म्हणजे एज्युकेशन प्लस वर्क लाईफ बॅलन्स तुम्ही बोलू शकता खूप चांगल्या प्रकारे आहे इकडे. आणि मला खूप आवडलं. म्हणजे इथे समर हॉलिडे पण असतात, विंटर हॉलिडे पण आहेत. त्याच्यानंतर कॉलेज 2-3 महिने मॅक्स असतात, त्यावेळी दाबून असतं, म्हणजे अभ्यास भरपूर असतो. आणि नाही तेव्हा मग सुट्ट्या चालू आहे, फिरा, समर वेकेशन आहे, इकडे फिरा तिकडे फिरा. पूर्ण युरोप आहे तुमच्याकडे, शेंगन विजा आहे भाई. करा, फिरा, मजा करा. काही गोष्टी असतात की ते पैसे नाही खरेदी करू शकत. एक्सपिरियन्सच घेऊन ह्या गोष्टी होतात. जसं की ही जो भाग आहे, हा जो एक्सपिरियन्स आहे, हा फक्त एक्सपिरियन्सच करू शकतो. किती पैसे असले तुम्हाला काय व्हॅल्यू आहे जर तुम्ही अशा गोष्टी, ह्या सुंदर गोष्टी नाही बघू शकत. तर असा व्ह्यू बघू शकता मस्तपैकी हा वॉटरफॉलचा. खूप प्रेशर आहे या पाण्याला, खूप जास्त प्रेशर आहे. आणि आता मला जायचं आहे इथे तेच आता मी तुम्हाला दाखवेल मस्तपैकी. आय होप तिकडे जाऊन देतील, बघूया काय होतं आहे. तर तिकडे असेल तर अजून चांगले फोटोज वगैरे येतील, व्हिडिओज येतील. आत्तापर्यंत म्हणजे मी जेवढ्या आता युरोपमध्ये आल्यापासून जेवढ्या टुरिस्ट डेस्टिनेशन केल्यात ना, म्हणजे तिकडे फार इंडियन्स दिसले, म्हणजे खूप जास्त इंडियन्स आहेत. म्हणजे भाई आपण गरीब नाही आहोत, इंडियन्स गरीब नाही आहे भाई, खूप पैसा आहे आपल्याकडे. कारण की आता मी खूप ठिकाणी गेलो फिरण्यासाठी, जसं टुरिस्ट डेस्टिनेशन्स खूप साऱ्या जर्मनीमध्ये नियर बाय पण गेलो मी. तिकडे मला भरपूर इंडियन्स दिसले, म्हणजे भरपूर पैसा आहे इंडियन्सकडे यार. फिरतात, जग फिरतात ते. एवढंच की आपल्याला नाही माहिती आहे. नाहीच यार. आणि होप सो येस, मी पण आता त्याच्यामध्ये एक आहे. चलो जाऊया आता बोटीमध्ये. जेव्हा तो मुलगा बसला आहे तिकडे, त्याच्यानंतर इकडे फॅमिली खाते तिकडे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो, इकडे पण आहे इंडियन्स. त्याच्यानंतर हे बघा, हे पण चालले आहेत. म्हणजे जिथे बघू तिथे खूप सारे इंडियन्स आहेत, खूप जास्त इंडियन्स आहेत. तिकडे पण बघू शकता, मागून पण ती फॅमिली येते. भरपूर सारे, म्हणजे खूप जास्त आहेत. सो तिकीट्स घेतली आहे मी, ही ऑलमोस्ट 8 सेफ, म्हणजे 8 युरो आहे मला असं वाटतं आहे, आय डोंट नो. आणि मला आता मी ब्लू लाईन घेतली आहे, 15 मिनिट्सची राईड असणार आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर सगळं फिरवणार आम्हाला. सो येस, लेट्स गो. सो याच्यामध्ये 4 लाईन आहेत, 1, 2, 3, 4. मग त्याच्यामध्ये तुम्ही एक फुल राऊंड ट्रिप आहे. त्याच्यानंतर ही 15वाली ब्लू लाईन 4 नंबरची, याच्यामध्ये आपलं नॉर्मली सगळं फिरवणार एक राऊंड ट्रिप असणार आहे. त्याच्यामध्ये परत अजून आहे की ट्रान्सलेट पण, म्हणजे हिस्ट्री वगैरे त्याच्याबद्दल सांगणार, अशा पण ट्रिप्स आहेत. सो ही बोट आहे आमची, जी आता निघेल थोड्या वेळात. बघू शकता पूर्ण व्ह्यू पण. जायचं आहे तिकडे मला. चलो जाते हैं, फन मजा करते हैं. तर आपली बोट राईड झालेली आहे चालू. आणि एन्जॉय करा तुम्ही पण हा व्ह्यू माझ्यासोबत. तर आता दाखवतो तुम्हाला बेस्ट व्ह्यू, एकदम असा मस्त व्ह्यू.
बघा. आय डोंट नो किती दिसतंय कॅमेऱ्यामध्ये किंवा काय, पण भारी व्ह्यू आहे माझ्या डोळ्यासाठी. पहिलं त्या वॉटरफॉलच्या इथे नेलं. आता ही 2 साईड आहे म्हणजे ॲक्च्युली, त्याच्यामुळे आता ह्या वॉटरफॉलच्या इथे जाणार आहे आम्ही. बघू शकता एवढा जास्त फोर्स आहे ह्या पाण्याला. तुम्हाला तेव्हा सांगितलेलं 1 सेकंडमध्ये 600,000 लिटर पाणी खाली पडतं ह्या धबधब्यातून. हा, ओ भाई साहब, अरे भाई. तुम्ही याल तर खरंच या बोटीमध्ये, बिकॉज खूप चांगला एक्सपिरियन्स आहे हा. इंडियासारखं नाही की भाई गोव्याला गेलो, कोकणात गेलं की बोलतात की भाई 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, तुम्हाला राऊंड मारून आणतो आणि तुम्हाला बसवतात आणि लगेच 2 सेकंडमध्ये इकडून फिरवलं तिकडून फिरवलं, घ्या द्या पैसे. इकडे नाही होत तसं युरोपमध्ये. इकडे प्रॉपर जेवढा वेळ तुम्हाला सांगितलं आहे तेवढा वेळ फिरवतात आणि तेवढाच वेळ तुम्ही, तुमच्या पैशाला पण तेवढी किंमत आहे आणि तुमच्या वेळेला पण तेवढीच किंमत आहे इथे. सो जे स्टुडंट असतील, ट्राय करतात आहे मास्टरसाठी, त्यांनी नक्की या. ॲटलिस्ट तुमच्या लाईफमध्ये तुमचं जे तुम्ही लोन काढलं आहे ते इथे फिटूनच जाईल. प्लस तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स येईल. ग्लोबल लोकांबरोबर तुम्ही भेटाल, जगातल्या लोकांबरोबर भेटाल, सगळ्या अभ्यास चांगला कराल. प्लस तुमची एक आयुष्यभराची एक आठवण राहून जाईल की भाई कुठेतरी गेलेलात तुम्ही, कुठेतरी जगलात. असं नाही आहे. ठीक आहे, भरपूर हवं आहे, भरपूर हवं आहे. Oh shit. खूप मोठा धबधबा आहे, खूप मोठा धबधबा आहे हा. बापरे, खूप मोठा.